सो हे गाइज वेलकम बॅक टू माय श्रेयस होम यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. मी आलो आहे मागील गणपतीचं दर्शन करायला, जे की मी गेल्या वर्षी आलो होतो आणि तेव्हाही ब्लॉग बनवला होता. आणि ह्या वर्षी मी बोललो मागील गणपतीचं दर्शन घ्यावं, तर मी आणि माझे मित्र आलो आहे. पारस आणि भाई आला आहे, सौरभ त्याला बोलतो. होय काय कर. तर आम्ही तिघंजणं आलो आहे दर्शन करायला, कारण आम्ही दोन दिवस झाले गणपती आल्यास. आज आहे 3 तारीख. तर मी दर्शन करायला आता चाललो आतमध्ये आणि तिकडे खूप भारी भारी डेकोरेशन असतं. तर जरा आतमधल्या साईडला येऊन बोलतो म्हणजे तुम्हाला आवाज येईल माझा. आणि हे बघा इथून एंट्रेस आहे. तर मागील गणपतीचं दर्शन म्हणजे ना इकडे खूप भारी भारी डेकोरेशन असतो आणि गणपती वगैरे बसवतात. आणि मागील गणपतीचं दर्शन तर मेन म्हणजे खूप चांगलं असतं आपल्यासाठी. याच महिन्यामध्ये आणि याच दिवशी गणपतीचं म्हणजे जन्म झालं आहे. तर त्यामुळे मेन म्हणजे गणपतीचं सण हेच आहे. ते नंतरला जे करतात त्यासाठी म्हणजे अशी परंपरा आली, त्यामुळे लोक पावसाळ्यात ती करतात. तर आता मेन म्हणजे ह्या महिन्यामध्ये गणपतीचा त्यौहार करतात. तर डेकोरेशन बघण्यासाठी ह्या वर्षीचे काहीतरी युनिक असेल, कारण गेल्या वर्षी राम मंदिर काहीतरी बनवलेलं आहे. राम मंदिर तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, नसेल बघितलं तर जाऊन बघून घ्या. आता नको बघू, आपला ब्लॉग पूर्ण संपला की मग बघा. आता आतमध्ये चाललो आहे आणि कंटिन्यू ठेवायला आजपर्यंत. चला, आरती चालू आहे का? अरे अजून थांब, आधी माझ्या आधी मी घेऊन ना. आरती चालू आहे वाटतं. त्या दिवशी गणपती आला ना रात्री, आम्ही बघायला आलेलो. काय पब्लिक होती इथे, खूप पब्लिक. मी बिघडलं नाही, मी उलट त्यांना बिघडपासून वाचवतोय. हो 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 हो, सभास कितीस. अरे हार्वेर, अरे एंट्रेस आहे, इथून एंट्रेस आहे. इथे फुल हार वगैरे आहेत आणि हवा गेट वाटत नाही व्हिडिओ असं रिअल मध्ये. इथून आतमध्ये जाऊ, इथून एंट्रेस असेल, कारण गेल्या वेळेस इथूनच होती. तर आता तिथूनच जाऊ. आता आतमध्ये जाऊन बघू, बहुतेक आरती चालू आहे. मस्त डेकोरेशन केलं आहे बघा, बघू शकता. हे थांब ना, हे आज चप्पल काढूया का कुठे? सर चल. तर चप्पल वगैरे काढले आणि आतमध्ये चाललो. हे बघा चप्पल बघू शकता, बाकीच्यांचे सर्व इथेच. आणि हे बघा इथून एंट्रेस आहे, खूप भारी एंट्रेस बनवलं आहे इथून. हे थांबा ना, हे सोबत चला ना. हे बघा इथे डेकोरेशन बनवलं आहे, असं लाईट पडेल म्हणून या साईडला बघतोय. आणि इथे जरा गुफासारखी बनवलं आहे एकदम. हे पारस दिसत नाही. हो दिसला दिसला दिसला, लाईट पडली लाईट पडली. यावेळेस गर्दी नाही ना तुला? अरे गर्दी नाही ना. मी ट्रॅक घातली तर तुला प्रॉब्लेम होते. मी नाही, मी कुठे बोललो तुला? हे भाई हो, कांजुलीचा इच्छापूर्ती गणपतीचं इथे मंदिर बनवलेलं आहे बघा. जाऊ आतमध्ये. इकडे बाहेर आपण इथे शंकराचे हे बनवलेलं आहे. सोबत राहा ना तुम्ही लोक, सांगा तरी तिकडून आलात ते. लाईन लावायला चालू होता, बराच पाठी फिरायला लागला असता. बघा भाईने आज मस्तपैकी केस कापले, तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन करा कमेंट मध्ये. मिलिटरीवाला येतो. हा मिलिटरीवाला आमच्या सोबत. हवेलीचं डेकोरेशन जरा आहे. अरे मला दिसलाच नाही तुम्ही लोक, मी तिकडे शोधतोय. तुला माहिती आहे इकडे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. तिकडचे अर्धे प्रोग्राम काय माहिती किती तारखेला आहे ते, काय उद्या आहे. हे बघा इथून पूर्ण लाईन आलं मागे पूर्ण मंदिरापर्यंत. आणि आपण हळूहळू करून डेकोरेशन बघू, मूर्ती बघू, दर्शन घेऊ आणि तुम्हाला सर्व काही एक्सप्लोअर करेन. एंडपर्यंत थांबा. मध्ये दाखवलं सर्व. ही कुठली जागा आहे काय माहित नाही.
दरभंगा घाट काहीतरी नाव आहे प्लेस. तिथलेच फोटो वगैरे दिलेत आणि इकडे स्टेजवरती काय ना काय असतो प्रोग्राम असतो. तर ते काय माहिती किती तारखेला आहे ते. जर मी ब्लॉग नाही लवकर अपलोड केला तर तिथले प्रोग्राम दाखवेन तुम्हाला इथे. हे झाला तर जाऊया आपण मस्त. आम्ही कधीपासून मागून नंबर लावून फायनली पोचलो इथे. आता जाऊ आतमध्ये. हे बघा इथून एंट्रीज आहे. खूप भारी मंदिर बनवलं आहे. यंदाचं खास आकर्षण या इच्छामूर्तीचं दरबार काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृतीने या ठिकाणी सजलेला आहे. तसेच 144 वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी जो महाकुंभ मेळा होत असतो, या महाकुंभ मेळ्यातून सुद्धा समाजसेवक शेखर शेरे यांनी चालता येत नाही अशा गणेश भक्तांसाठी या रिक्षा चालक लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला आहे सेवा बघू शकता. आणि तिकडे पण आहे महाराजांचा. आता इथून आतमध्ये चाललोय आम्ही. ऑलमोस्ट पोचायला आलो. जवळ जाऊन तुम्हाला मूर्ती दाखवेन. गेल्या वेळेस आता तेव्हा खूप गर्दी होती. आता जरा कमी. अरे बरं गेल्या वेळेस गर्दी होती. खूप गर्दी होती. तर आम्ही दोघं चालवलो. यावर्षी सोबत आला नाहीतर आम्ही दोघंच असतो. छोटी मूर्ती बसवलेली आहे आणि त्या साईडला मोठी मूर्ती आहे. आणि इथे प्रसाद वगैरे वाटतात. यावेळेस काय एवढं काही शूट करायसारखं नव्हतं. जेवढं होतं तुम्हाला ते तेवढं दाखवलं. आता हा ब्लॉग तर आधी टाकणार नाही मी. थोड्या दिवसाने नंतरला येईन आणि इथे बघेन आणि तुम्हालाही दाखवेन की बाकी अजून काय ना काय बनवते ते तुम्हाला दाखवेन. आधी लवकर तरी ब्लॉग मी अपलोड करणार नाही. तर नंतरला तुम्हाला क्लिप काढून मी दाखवेन. तसं जातो प्रसाद घ्यायला. ही लोक गुल झाले. आता चप्पल वगैरे घालतो. ही लोक ना इथेच मागे बसतील गेम वगैरे खेळत बसतील टाइमपासला. मला फोन करत होते माझ्या आधी बाहेर पडून. मला काय वाटलं गेम केलं पण भेटणार नाही. तू उतरलास ना खाली तेव्हा भाईला बोललो हा आपल्याला समोरून बघेल तर गपचूप इथं फिर लवकर. मजा आली. बाहेर गेला तर फटे मजा आली. बघ गर्दी पण नाही जास्त भेटली आपल्याला. गर्दी नाही. थोड्या दिवसानंतरला माहितीये का प्रँक पण आम्ही करून मोकळा झालो. म्हणजे तुला शोधात टाकलेली आहे आणि काय बस एवढं.
ही लोक बोलले आम्ही बाहेर आलोय आणि मी शोधत बसलोय आतमध्ये की कुठे गेले जे आता तुम्हाला सांगत होतो. पण तू आम्हाला शोधत होता पण आम्ही दोघे तुम्हाला बघून मोकळे पण झालो. तू जेव्हा एंट्री तू उतरला ना खाली तेव्हाच आम्ही तुला बघून झालो मोकला. असा कुठं गेले. तर हे गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मागील गणपतीचं दर्शन जर तुम्ही घेतलं असेल कसं वाटलं ब्लॉग हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे माझ्या इथे हर वर्षी गणपती बसतो. दुसरा वर्ष आहे ज्या मी इकडे ब्लॉग बनवायला आलो आहे. तर मी हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी चाललोय घरी. हे शाणे आहे ती लोक थांबायला मागत नाही. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असं काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि बाकीचे जे काय तुम्ही जे ब्लॉगमध्ये काय काय तुम्हाला काय काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बस हा ब्लॉग तिथेच संपवतो. हे काय चाललंय काय तुमचं. खूप पागल झाले ते लोक जरा. तर पागलपणा बघितला तर तुम्ही पण व्हिडिओला बघायचे. म्हणून आज ब्लॉग मी इथेच संपवतो. मला माझ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्या तुमच्या फ्रेंड्सनाही सेंड करा. तर चला बाय.